नमस्कार. AB फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गणपती बाप्पा आले आहेत, मग त्यांच्यासाठी खास असे मोदक झालेच पाहिजे. त्यासाठी आज आपण बनवूया पंचखाद्यचे मोदक. चला पाहूया आता. ज्या वाट्या आहेत त्या छोट्या आहेत, खिरीच्या वाटीपेक्षा छोटी असते ते वाट्या आहेत. काजू, बदाम आणि खोबरं मी 3 वाट्या आणि खजूर 2 वाटे आणि पिस्ता अर्ध्या वाटे घेतलेला आहे. आता आपण हे सगळं बिया काढून घेणार आहोत खजूरच्या बिया काढल्यानंतर हे सगळे आपण जरा जाडसर वाटून घ्यायचं आहे. काजू, बदाम, पिस्ता झालं आणि खजूर झालं, हे फार बारीक करायचं नाही आहे. आता हे सगळं आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. मंद आचेवरती हे सगळं करायचं आहे. 3 चमचे मी तूप घातलेलं आहे, कारण खजूर जरा चिकट असतं म्हणून त्याला चिकटपणा जरा कमी होतो आणि छान असं त्याला कलर पण येतो तुपामुळे. आता गॅस बंद केलेला आहे परतून झाल्यानंतर आणि मग त्याच्यामध्ये जे बारीक केलेले काजू, बदाम आणि पिस्ता मी आधी घालून घेतलेला आहे आणि मग नंतर मी खोबरं घातलेलं आहे. बारीक छान असं खोबरं आहे, ते असं कुरकुरीत लागावं म्हणून मी नंतर खोबरं घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं मुरून द्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. गरमच आहे थोडंसं. गरम गरम असतानाच आपले मोदक बनवून घ्यायचे आहेत. मी दोन्ही पद्धतीने दाखवलेत. सोऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक ह्या पद्धतीने छान असे मोदक तयार झालेले आहेत आणि दुसरी पद्धत मी सोऱ्या ओपन न करता खालच्या बाजूनीच मी सारण भरत गेलेली आहे. आधी थोडं थोडं सारण भरून ते दाबत जायचं आहे, जेणेकरून पूर्ण जो सोऱ्या आहे त्याचा आकार त्याने घेतला पाहिजे. छान असं पूर्ण सारण भरलेलं आहे आणि सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत. ह्या पूर्ण साहित्याचे माझे साधारणतः 15 ते 16 मोदक तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि फार पटकन होणारे हे मोदक आहेत. 10-15 मिनटात आपले हे मोदक तयार होतात आणि खायलाही छान लागतात. जास्त गोड नाही आहे, त्याचे शुगर नाही आहे, त्यामुळे जे डायबिटीसवाले पेशंट आहेत तेही खाऊ शकतात. आणि नक्की बनवा गणपती बाप्पासाठी हे ड्रायफ्रूटचे पंचखाद्याचे मोदक. धन्यवाद.